शांती हा शब्द 3 वेळा का म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? चला, मी आज तुम्हाला सांगते का म्हणतात ते. तर ओम शांती, शांती, शांती असं 3 वेळा म्हणायची प्रथा आहे आणि आपण ती म्हणतोही. हा एक मंत्र आहे ॲक्चुअली. तर कारण जीवनात 3 प्रकारचे दुःख आहेत. एक आहे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. आता आदिभौतिक जे दुःख आहे ते बाहेरील लोकं आपल्याशी कसं वागतात, आपण त्यांच्याबरोबर कसं वागतो, किती परिस्थिती, या आजूबाजूची गती कशी चालली, ते म्हणजे दुःख आहे आदिभौतिक दुःख. दुसरं आहे आदिदैविक आदिदैविक दुःख म्हणजे निसर्ग आपल्यावरती जे काही कोप करतो, ग्रहांचा कधी आपल्यावरती कोप होतो, दैवी शक्ती आपल्यावरती नाराज होते, तेही एक प्रकारचं दुःख आहे. ते म्हणजे आदिदैविक. ओके. त्याचबरोबर तिसरं जे आहे आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे काय? तर आपल्या मनातील विचार, कर्म आणि भावना, म्हणजे आपलं बिहेवियर, आपलं विचार, आपलं बोलणं, हे सगळं जे आहे ते आध्यात्मिक दुःख आहे. आणि ह्या म्हणूनच प्रत्येक दुःखावरती शांती हवी आहे आपल्याला. या तिन्ही स्तरावर आपल्याला शांतता आणि संरक्षण मिळण्यासाठी आपण हे शब्द ओम शांती, शांती, शांती म्हणतो. म्हणून पुढच्या वेळी शांती म्हणताना फक्त शब्द म्हणून बोलू नका, तर त्याचा अर्थ आणि त्याच्यावरचा विश्वास, ट्रस्ट हे पण समजून तुम्ही बोला. म्हणजे तुम्ही जास्त त्याच्याशी भावनेशी कनेक्ट व्हाल आणि तुमच्या हातून ते जे दुःख आहे, जे काही कर्म आहे, त्याच्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने ओव्हरकम करू शकता. तुम्हाला हा विषय कसा वाटला? येस असेल तर DM नक्की करा.